काय झालं मग? बोलले नाही का? गेले नाही का तुम्ही? फराळाला जाणार होते वाटतं घरी, काकाच्या घरी. मग वर तर जाणार आहोत का नाही आपण? आंघोळ तर केलीच नाही म्हणा आज बी. टेस्ट बघा कशी दिसायला लागली, एकदम चिमणीचा घोसला. फक्त चिमणीवर अंडे द्यायचं राहिला फक्त. इथे दिले ना 2 असे, माहीत बी नाही पडत अंदर. हे बा किती बाउन्सी आहे. 75 हार्ट एक दिवस तुटला ना भाई, मग नंतर माणसाले येते किती काही म्हटलं ना मॅनेज होते आळस घुसून जाते माणसात. आता माझ्याच पाहा ना, आज बी मी 10 वाजता उठलो. आता पाहा ना माय परत आळस घुसलाच. पण मला एवढं माहित आहे का मी त्याला परत सुरू करू शकतो. मी उद्या सुरू करीन. मी ना काल थोडासा जास्तच लेट काय म्हणतो त्याला, लेट 3 घंटेचा लाईव्ह गेला. लाईव्ह तर गेलाच, पण नंतर मी ढकलत होतो समोर. काम करायचे जे होते ना, 5 मिनिटं करून थांबून जाऊ, 5 मिनिटं करून थांबून जाऊ. सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन काल जे होता ना माझ्याकडे, ते होता मोबाईल. दोन्ही मोबाईल माझ्याकडे होते. मी त्याला बाजूला ठेवत असतो जेव्हा मी काम करत असतो तेव्हा. पण काल जवळच होते, कारण 17 वेळा फोन येत होते रात्री मित्राचे, मॅसेज येत होता. मग ते हे स्टोरी वगैरे आपलं हे कधी गेम प्ले कधीचा आहे, उद्या काय करणार आहे स्टोरीवर, मतलब लाईव्ह स्ट्रीमवर. त्याच्यामुळे मग माझ्या काल गप्पच डिस्ट्रॅक्शन झालं. मग यार म्हटलं यार आज नाही झालं पाहिजे ते. मी आज करणार होतो 75 हार्टचं आपलं परत, म्हणजे स्टार्टिंगपासून सुरू करणार होतो. पण आज काय झालं नाही, कारण उठलोच मी 10 वाजता. काल झोपलो मी 2 वाजताच्या जवळपास, कारण मला व्लॉग बी एडिट करायचा होता, अजून पॉडकास्ट एडिट करायचे होते, ते करायचे होते. आणखी हे जे काम आहे वर्क फ्रॉम होमचे, ते तर होतच राहते, ते दुपारी खतम होऊन जात असते. पण काल जरा जास्तच वेळ झाला मला. मी म्हटलं झोपतच नाही, खतम करून टाकू म्हणलं एकदाचं. पण झालं नाही माझ्यानं. हो, ते माझ्याकडून बी चुका होते. तुम्हाला वाटत असेल मी लय डिसिप्लिन आहे वगैरे वगैरे, काही नाही. मी बी तुमच्यासारखं एक दिवस करतो, मग नंतर थांबून जातो. पण असं आहे का, मी नंतर कंटिन्यू करू शकतो त्या गोष्टीची. सवय लागून झाली ना एकदाची, मग कंटिन्यू करू शकतो मी. तर असा सीन आहे. आज करणार होतो मी, आज काय झालं नाही. मग आजचं गेलं उद्यावर. आता जसं मी ना म्हणलं होतं उद्या केलं, तर उद्या कधी येत नाही. तर मी संध्याकाळचं वर्कआउट सुरू करून टाकतो आज, आणि उद्या मग परत सकाळपासून सुरू करून टाकू. तशी भगवद्गीता तर वाचून राहिलो मी, काल बी वाचली, आज बी वाचतो आणखी. कारण ते अध्याय सुरूच व्हायचे आहे, त्याच्या आधीचे जे असते ना इंट्रोडक्शन, तेच सुरू आहे. तर आता मी आंघोळ करतो, त्याच्यानंतर मग मी जातो माझ्या वर्क फ्रॉम होम, ते खतम करतो. मग क्रिकेट खेळायला जर आज आधी झाला काम 3च्या आधी, तर जातो तिथं. चला मग असं असते मग वर्क फ्रॉम होममध्ये. कधी टाईम चालला जाते माहीत बी नाही पडत. संध्याकाळी 10 वाजता, सकाळी 10 वाजता बसलो, संध्याकाळचे आता किती वाजले, 4 वाजले. असं राहते, माहीत नाही पडत ते कधी काय होणार, काय व्हायला लागला. पण एक सीन आहे, घर बसल्या जेवण, घरच्या भाकरीवर जेवण होते, घरच्या भाकरीवर काम होते. आई माई गेली आहे बाहेर सोनाराकडे. मी सांगितलं होतं मला ते कानात टाकायचे आहे 2 ते बनवासाठी, तर ते गेली अजून याची आहे. मला वाटलं आली असेल. बघ मुत्र्या, आई आलीच नाही अजून. आई 5 मिनिटं करता करता कसा वेळ चालला जाते ना, स्क्रोलिंग करता करता. आज मी तुम्हाला सांगतो, मी 10 वाजता बसलो तो काम करायला. माझ्या जास्त काही नाही, 4 घंट्याचं काम राहते जास्तीत जास्त. मी जर चांगल्या यानं केलं तर माझ्या 3 घंटे 2 घंट्यात सुटकून जाते मॅक्सिमम. म्हणजे 2 वाजेपर्यंत मी मोकळा होऊन जातो. पण ते जे मोबाईल आहे ना तिथं ठेवला मी ना, आता हा वाला याच्यात शूटिंग करताय मी, त्याला तिथं जाऊन ठेवलं, कारण तो जास्त डिस्ट्रॅक्ट करते. हा बी करते म्हणा, याला तिथंच ठेवतो. पण आता शूटिंग करायची होती म्हणून याला जवळ घेतलं. कोणाचा फोन आलता, असा रॅन्डम फोन येऊन जाते मला मधात, तर मग मी काय करतो, इथं राहते बाजूला. आता तेवढ्या दूर जाणं पॉसिबल नाही राहता, कंटाळा येते मला. तर इथं ठेवत होतो मी. फोन आला ना, तर फोन आल्यानंतर मग कसा माणूस थोडासा पाहिजे, चल 5 मिनिटं थोडासा इंस्टाग्राम पाहत बसू. इंस्टाग्रामवर कसा स्क्रोलिंग करता करता टाइम चालला जाते ना, माहीत बी नाही पडत. 5 मिनिटाची कधी अर्धा घंटा होते ना, काहीच समजत नाही झाला. आणि त्याला असं डिझाईन बी तसंच केलेलं आहे. आता आपण दिमागात जे विचार करतो, समजा तशी एखादी रील भेटली, आणि साला का माहीत का कसं त्याला माहीत पडते, आणि का माहीत पडते का, तर दुसऱ्याच टाइमला ठेवाली रील येते. आता समजा तुम्ही डिप्रेस असाल, थोडंसं तुमच्या बंदीचा काही सीन झाला असेल, तसा विचार करत असाल ना, तर इंस्टाग्रामवर एकदम ॲक्युरेट तशीच रील येऊन जाते. कशी येते काय तर काही समजत नाही झाला. मी बी आता असा बसून होतो, मला गप भूक लागली होती, तर असं काहीतरी चटपटा खायची इच्छा होत होती. आता मी 75 हार्ट डेज सुरू आहे, तर ते बाहेरचं जमत नाही ना. आणि भगवद्गीता वाचत आहोत, तर नॉनव्हेज कसंच नाही जमत. तर मला मुद्दामून नॉनव्हेजचीच रील येत होती.
बिर्याणी ते चिकन ते काय, अरे बापरे बापरे. म्हटलं झालं हे कसं काय समजून जाते. आणि आपण थोडंसं असं स्क्रोल करतो, ठीक आहे 5 मिनटं, 1 2, ते 5 मिनटं कधी 15 मिनिटात कन्वर्ट होऊन जाते, काहीच पत्ता नाही लागत. आज मी आत्ता 5 वाजले, माझ्या आत्तापर्यंत काम खतम होऊन मी क्रिकेट खेळायला जात असतो. 2 दिवस झाले मी क्रिकेट खेळायला चाललोय नाही. काहून तर माझ्या आळस पाहिजे, जे मी डिस्ट्रॅक्ट व्हायला लागलो ना इझिली त्याच्यापाई. तुम्हाला वाटत असेल मी फोकस आहे, नाही, मी पण तुमच्यासारखा आहे, मी प्रयत्न करून राहिलो. होईन हळूहळू लागून. मला माहिती आहे मी कंट्रोल करू शकतो हे गोष्ट, फक्त एकदा शेड्यूल तो आला पाहिजे आपल्या काबूमध्ये. ते काबू करता येते मला, मी करतो. पण आज मला हे मी नोटीस केलं, 2 दिवसापासून मी नोटीस करता का माझा टाईम वेस्ट कुठं व्हायला लागला. मी 2 दिवसाची गॅप याच्यासाठी घेतली का मला युटिलाइज करायचं आहे ते, का मी टाईम जास्त कुठं वेस्ट करतो. आज माहीत झालं मला मी जास्त टाईम मोबाईलमध्ये वेस्ट करतो, स्पेशली इंस्टाग्राममध्ये. इथं जर आला मोबाईल, आता हा माझा मोबाईल तिथं होता म्हणून माझे कामं सगळे खतम झाले. 5 वाजले, लेट झाला थोडासा, पण कामं खतम झाली. नाही तर संध्याकाळपर्यंत होणारच नव्हते हे. आता संध्याकाळी परत आपल्याला लाईव्ह स्ट्रीमवर जावं लागते, मग तिथं टाईम जाते आपला, संध्याकाळ तर तिथंच होऊन जाते. मला झोपायला 2 वाजले होते काल, म्हणून मी आज 10 वाजता उठलो. आता 2 वाजता झोपून माणूस तर 4 वाजता कसं पॉसिबल आहे उठणं. म्हणून आज बी मी ना 75 म्हणजे आपलं तसं तर तुटलाच आहे ना, त्या दिवशी दहीवडा खाल्ला होता त्याच्या कारणामुळे. मग मी ना म्हटलं गॅप घेऊन घेऊ 1 दिवस, 1 दिवसाची 2 दिवसावर गॅप गेली. म्हणलं होतं ना तुम्हाला मी उद्या करून, उद्या कधीच येत नाही आपलं, असंच असते ते. माया बी आलंच नाही. आता एकदम विचित्र अवतार दिसून राहिला माया बी. माझी रूम बी काळी, मी बी काळा. मी ना रूम काळी याच्यासाठी गेली कारण आपल्याला वरतं इथं सिलिंगवर लाईट लावायचं आहे, ते त्याला काय म्हणते रे, वॉर्म लाईट म्हणते. आता माझा पेमेंट झाला का मग मी लावून घेतो, कसं घरी नाही मागू शकत ना आता, दॅट्स वाय. तर असा सीन होता. हे बरं तुम्हाला सांगायचं होतं की कसा स्क्रोलिंग आपला टाइम खाते आणि आपल्याला माहीत पण नाही पडत. तर असा सीन होता तो. लयच मोठे, थोडी लहान पाहिजे. सगळ्यात मोठी साईज घेतली ना मी म्हणलं होतं ते बाजूची, थोडा मोठा दिसत आहे ते टॉकर, लहानवाले दिसत नाही. या साईडला घालायला लागते, या साईडला घालायला लागते. नाही छोटी पाहिजे म्हणतो मी, काय जास्तच मोठी होती. ते पोरींना कानासारखं वाटत राहिलं मग ती एवढी मोठी अशी ठाव. मी ना म्हटलं होतं सगळ्यात मोठी साईज घेतली ना, बाजूच्या साईड होती एक, ते वाली बडे होत होती, मीडियम साईज. दोन्ही कानात घातली तर अशी होती. आई म्हणे असं करू म्हणे, हे असं कानात, हे पोरीसारखं वाटत होतं मला, म्हणजे सोन्याचे करत होते हे असंच दिले होते. सुद्धा दिसून राहिले का, दिसून तर बढिया राहिले, बारीक राहिल्यावर. चल पोरगी काही सांगून राहिली, खरं पोरगी दिसून राहिलो का मी, सांगते ना ते मग मोठे केस वाढून. 2 दिवस 1 दिवस 8 ठीक आहे, बाहेरचं खाणं रोज रोज कोण खाणार असणार आहे. हा ते इकडचे असते हायटेक सिटीमध्ये. आता मीच होतो ना, मी जेव्हा हैदराबादले होतो तेव्हा 1 टाइमचं जेवण भेटे नाही मला हॉस्टेलचं, तर मी बाहेरचं खाऊ. बर्गर मध्ये काय पाव राहते ना, पावामुळे जास्त होत होतं. पत्ता गोबी नाही राहत, ते दुसरी राहते पत्ता गोबी, ते वेजीज म्हणते त्याला असं काहीतरी, मला ना माहित, पण ते चांगली राहते खाण्यासाठी. तर आज भाई, आज आपला चीट मीलचा आखरी दिवस. आज चायनीज घेऊन आलो आम्ही, पाहून घेऊ, आज खाऊन घेऊ. उद्यापासून परत सुरू करतो. 75 हार्ट तुटला होता ना आपला त्या दहीवड्यामुळं, तर आता म्हणलं तुटला आहे तर ताई मला चायनीज खाऊ दे. 1 दिवसाची परमिशन भेटली आपल्या कोचकडून. आता उद्यापासून स्ट्रिक्ट रूल फॉलो करायचा आहे. करायचं तर भाई स्ट्रिक्ट फॉलो करायचं, नाही तर करायचंच नाही. माझ्या म्हणणं ते आहे. असं आधामधातून खायचं. हा आता दाखवतो ना तुम्हाला. मग तुम्ही पाहिलं ना एका कानातली ती मोठी होत होती, आता मी ना लहान आणली. 2 आणले आता. ये हे 2 ते तर सांगता ना 15 वाटचं 20 चांगले 21 चांगलं. हे आईचा, हे ताईचा, दोन्ही कानात 2. ओ भाई थांब रे, पडन रे इथून, पडन रे पिलू. हो देते थांब, ते काट तिकडे जा. अरे खाली होतं.
अरे 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 खाली हो, किधर लवकर. किधर किधर चढ़ रहे हो किधर चढ़ रहे डेविड खाली उतरत आहे का नाही तू कौन उतर भाऊ सांगावं येले उतर खाली उतर. दहशत म्हणते आले दहशत घरात कोणाचं ऐकत नाही कारण बाबाचं ऐकतो तू. नव्हता का घेतलं तुला काऊन तुझं तर राईस होतं ना मी नूडल्स सांगितलं वे राईस म्हणली होती तुला नूडल्स मी मालवला होता ते घडीक नूडल्स घडीक राईस घे अर्धा अर्धा घे काय म्हणली चमचा एकदा एकटं नाही खाव रे माणसानं आणि ते याच्यात बी आणजो पोट खराब होते वाटीत शेजवान आणजो. एकटे किती व्हावे किती फिरवा लागते खूप फिरो जेवढं जास्त फिरोशन तेवढं चांगलं आहे निघलंच नाही पाहिजे असं करायचं का ते मग? कान चिरतं का माय कशाला कान चिरत का कशाला ते ठीक अगं माय दुसरं कुठं गेलं आगे मागे तुला तर फुल प्रॅक्टिस आहे बाप्पा कानातली घालायची मला तर घालता नाही येत. त्याची फिरकी दिसलेली आहे ना दाखवली आहे ते मला लावताच नाही येत माहिती आहे का तुम्हाला तोंड दाखवून ते कशाला ते काही कशाने दाखवून म्हणजे वापस करायला त्याला कॅमेरा माय का वापस कसं तुझ्याकडे फिरून घेत नाही तर फिरून घ्या उलटा घ्या ते म्हणजे उलटाच मोबाईल फिरवायचा ना सेल्फी कॅमेरा नाही होत ना सेफली तसं नाही अशी धरून आणतो तरी असं उलटा कर. हा काय नाही छान आहे पहा सवय बघा सवय सवय हे बघा ही आईची शेवटी भावानं घेत हे ताईची घेतलं नाही घेऊन दिलं मला गिफ्ट म्हणून मी माझा रडत होतो असं आम्हाला कानात पाहिजे कानातलं पाहिजे मला असं 2-2 घालायचे माहिती का आदत होती आमच्या ह्याच्यात तसं तर बंजारी मध्ये ते घालायची हे आहे परंपरा आहे कानात तसं तर एकच घालते ही वाली तशी घालव म्हणत होतो मी पण ते मला काही आवडली नाही. तुम्हाला माहित आहे का याने काय सांगितलं दुकानवाल्याला याच्यासाठीच पाहिजे काय म्हणत एक कानातली देऊ का म्हणे नाकातली म्हणे नाकातली पण देऊ का म्हणे हे इथं काय म्हणते बेसर 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 सारखं हे बेसर सारखं दिसत आहे असं म्हणत होता तो दुकानवाला. मी म्हटलं भाई तो जास्त ठोकळ दिसत होता मोठा याच्या आजचा जो तुम्ही ना पाहिला ना तो कान असा एकदम भरलेला दिसेल. तर एक ताईचा आहे एक आईचा आहे 2 कानात 2 खतम. तर हे चीट मिल आजची आखरी तुला का खाऊन घेऊ मग याच्यानंतर चीट मिल भेटत नाही आपल्याला फाटली भाऊची हाय रे बाहेरच्या लाईट मध्ये पण आता नवीन लाईट लावला तर किती बढिया एकदम लाईटच लाईट यायला लागला. वजाडो तो गप से रो वो धावडे रेती मोठो सा और नानक्या वाटरो चा आपे थी कोणी कोण कोणसो ई हाँ वो और ये उचर रेनी का टक्कर वो खराब है तो ये धूळ येती वेगो तो तर लाईट लावला आम्ही ना हो 12 वर्षाचा लाईट होता ते आमचा. हा इथं जो आता आम्ही नवीन लावला ना हा नवीन लावला आहे. हिच्या आधी जो दुसरा होता ना तो घरात लावला अजून बी चालून राहिला 12 वर्षाचा जवळपास 12 नाही. तू किती वर्षात झाला रे हा चल बे पागल झाला का जेव्हा हे छपाई गेलते ना घरले हे छपाई गेलते ना तेव्हा लावलेलं याच्या जेव्हा वरचं टक्कर आहे ना सोबतच होते 2011 हे झालं तेव्हा छपाई झाली आहे का घरातली चिमणीचा घोसला एवढं मिठू आहे हा चंदा का वा घराच्या बाहेरच फेकलं असतं ते केवढा मोठा होता तो लाईट. तुम्ही म्हणता ना फिटनेस आमच्या घरी माझी दादी पण फिटनेस लवर आहे. म्हटलं रोज सकाळी 4 वाजता उठते ते हा नाही 17 वाजता उठते 6 5 उठते 4-5 तरी सकाळी माझ्या पहिले तर ते उठते. सकाळी उठून माझी दादी पण वर्कआउट करते. म्हणलं कसं वाटत करतो वर्कआउट करताना बढिया वाटत हा बढिया हानूचा असं वाटत येते जायचो बस वेगो जास्त करणार बेस जाऊ तग्गी बीस माझ्या घरी सगळेच आहे फक्त हे जे माझे लहान भाऊ आहे यांना सोडून मला सोडून. माझी बहीण कोच आहे हर्बल लाईफची तर ते कोच असल्यामुळं घरी आई बाबा आजी मी आता माझ्या लहान भाऊ बी येईन आता ते 10वीत आहे तर तिथे कसं थोडस एक्सक्यूज आहे. सोनं वापस नाही
देईन पैसे बी देईन. पैसे पैसे काय पैसे नाही देत तुला आता डायरेक्ट हे असं तुला मला करून दिलं ना हे पाय मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगून राहिलो आज मला आईनं करून दिलं ना हे दोन्ही बी ताईनं आईनं दोघांना करून दिलं ना यांना मी काही ना काही करून देईन सोन्यातच देईन ते बी शब्द आहे आपला अंगठी देऊन करू काय अंगठी देतो ना अंगठी 2000ची आहे काहीतरी किती 2 ग्राम आहे ते जाते 21,000ची ते 21चे काहीतरी म्हणला ना तो मोजली दुसरी मोजली आम्ही तू माहिती ते महाग आहे सोनं महाग आहे